Hey,
आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा शरण जाऊ दाराय पांडुरंगा देह एकाचे धन कुबेराचे देह एकाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे
आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा शरणदा उद्धारा पांडुरंगा देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे नेता देवविता नेता देवविता येथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा
चरण संदांच्या जंजागृपदाने तिचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत शरण शरणाची हनुमंता तुम आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासुबटा दाब गाली आई आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी धाव घाली आई आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी आता धाव घाली आई आता पहाटे सकाळी वीर ताई माझे माती दारो जीव गई बोटे धाव घाली आई आता पहाटे सकाळी वीर ताई माझे धारो गई बोटे आली आजम जरा उठा वेग करा शरणचा उद्धार पांडुरंगा दे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्रसंगी कोंडे गावामध्ये ज्यांचं देहावसान झालं ते वैकुंठवासी सुभाष महादेव कोळी इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन आज 12 दिवस झाले. त्यांच्या उत्तर कार्यानिमित्तानं ही नवन संकीर्तनाचं पुष्प त्यांच्या परिवाराच्या अनुषंगानं माझ्यासारख्या अल्पमतीहीन पामराच्या वाट्याला निमज पामर आहे काय थोर पद पायाची आवान पायवरी मी तो अल्पमतीन काय वर्णो तुमचे गुण. त्याचप्रमाणे उपस्थित असणारी सर्व गुणेशन मंडळी टाळकरी माळकरी प्रवचनकार वैवृत श्रुतीवर्ग तुम्हा सगळ्यांना भगवान परमात्म्याची मूर्ती समजून सांग प्रणिपात करतो आणि याच ठिकाणी सभेला प्रारंभ करतो. विठाल त्याचप्रमाणे प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे आराध्य देहोची हृदय सम्राट संत श्री संत जगद्गुरु तुकोबराया यांच्या गाद्यातील आजच्या स्थितीला अनुसरून घेतलेला 4 चरणाचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आलेल्या प्रत्येक संसारिक जीवाला उपदेश करतात. आली या संसारा उठा वेग करा शरणचा उद्धार पांडुरंगा. तुम्ही आम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो ना. महाराज म्हणतात इथला प्रवास तात्पुरता आहे. जे आयुष्य ते भाडे तत्वावरती दिलेले. आपण इथं राहणार नाही. परतीचा प्रवास एक ना एक दिवस प्रत्येकाला आहे. देह जाणार याशी काळोबा होणार किंवा उपजली या पिंडा मरण संगाती मरण कोणालाही चुकले आलं नाही. फक्त या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो ना की महाराज म्हणतात जन्म मरणाच्या फेऱ्या चुकवता येतात तेवढं सामर्थ्य या मृत्यू लोकामध्ये. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. अमर देव या मृत्यू लोकातल्या मानव देहाची अपेक्षा करतात. अपेक्षा करून सुद्धा मिळत नाही. तुम्ही आम्ही अपेक्षा केली नाही तरी तुम्हाला सहज मिळालं. एक योनी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. ज्या मानवी देहामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो ना महाराज म्हणतात इथं आल्यानंतर आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. एक दिवस जायचे पण जायच्या अगोदर जगद्गुरु तुकोबरे म्हणतात ज्या संसारामध्ये आलात ना ज्याच्या कृपेने आलात त्याला शरण जाणं फार गरजेचे. आणि या संसारा उठा वेग करा शरणचा उद्धारा पांडुरंगा. तुम्ही आम्ही मानवी जन्मामध्ये आल्यानंतर कोणत्याही गोष्टीचा उशीर लावू महाराजांचं विधान आहे. एकदा का उशीर झालं हातातून वेळ निसटून गेली की तो पुन्हा क्षण साधता येत नाही. ती गोष्ट साधण्याकरिता भगवान परमात्म्यानं तुम्हाला इंद्रिय दिली. 5 ज्ञान इंद्रिय 5 कर्म इंद्रिय आणि 11वं असणार मन. कधीही इंद्रियाला स्वस्थ बसू देत. आयुष्यभर जरी तळमळ केली ना
महाराज म्हणतात एक दिवस जागच्या जाग्यावर राहणारे, आपली तळमळ शांत राहणारे, आपला प्रवास पुढे होणार आहे. ज्या दिवशी प्रवास होतो ना त्या दिवशी मागं फिरता येत नाही, आणि ज्या दिवशी मागं फिरता येत नाही ना त्या दिवशी हातात काही शिल्लक राहत नाही. ज्या दिवशी हातात शिल्लक राहत नाही त्या दिवशी आपलं अस्तित्व संपल्याशिवाय राहत नाही. मग इथं आल्यानंतर ज्याच्या कृपेनं आलो ना, महाराज म्हणतात त्याला शरण जा. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. त्याला शरण जावं आणि म्हणावं तुझी या सत्तेनं, तुझी या कृपेनं मी मृत्यू लोकांमध्ये आलो ना, आल्यानंतर माझं हित होईल अशी साधनं माझ्या हातातून घडू दे देवा. त्याच्या व्यतिरिक्त माझं दुसरं तुझ्याकडं काहीही म्हणणं नाही. पण आपण यातलं देवाकडं काहीही मांडत नाही. महाराज म्हणतात देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय देह कोणाचे? काळाचे. मिळवलेली संपत्ती कोणाची? कुबेराची. त्यातलं एकही फुटकी कवडी आपल्या बरोबर येत. महाराजांचं विधान आहे, तू काय म्हणे ज्याची संपदा एवढी संगती कवडी गेली नाही. महाराज म्हणतात जर त्याच काही बरोबर गेलं नाही तर आपलं जाईल का? नाही जाणार. मग अहंकार कशासाठी असावा? महाराज म्हणतात तो सोडून द्या आणि माणसामध्ये जन्माला आल्यानंतर माणसासारखं वागणं हे आपलं अर्थ कर्तव्य. मग महाराज म्हणतात त्याच्यासाठी साधने. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर आपलं इथं काहीच नाही. देता देवविता, नेता देवविता, येथे याची सत्ता काय आहे. जिथं आपली सत्ता नाही तिथं आपण मरेपर्यंत माझं माझं केल्याशिवाय राहत. देवानं स्मित हास्य केलं, म्हणाले काय बावळट आहे यार, मी याला भाडे तत्वावरती पाठवले. पण आजही त्या भ्रमात आहे. हे जे आहे ते कोणाचं आहे? माझे. मी जे करतोय ते माझे. देव म्हटला अरे येड्या, हे सोडून एक दिवस यावं लागणार आहे. तुझं आहे पण ते तुझ्या बरोबर येणार नाही. या भ्रमातून बाहेर पड आणि पुढे बघ. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. निमित्ताचा धनी तू, तेही भाडे तत्वावरती. इथला प्रवास संपला, इथली मर्यादा संपली ना की तुला यावं लागणार आहे. कसला गोंधळ. सोड म्हणाले रे सोड. पण माणूस मरेपर्यंत काहीही सोडत नाही. सोडत का? मला सांगा ना. आपलं राहणं परमण नाही का तात्पुरतं आहे? परमण. आपण घर बांधला 5-25 लाख रुपयाचं, परमण नाही का आपल्यासाठी? हा बांधलाय आपण, पण त्याला लॉक लावायचा अधिकार कोणाला आहे? मार्च एंडिंगला जर ग्रामपंचायतीला पावती दिली नाही तर ग्रामसेवक येईल आणि सील ठोकून जाईल. 25 लाख रुपये खर्च केले तुम्ही, राहताय तुम्ही, पण ते भाडे तत्वावरती. हे भाडे तत्वावरती दिलेलं भांडवल तुमचं आहे का? अरे राब 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 राब. मरेपर्यंत एक एक पुंजी साठवून घर उभारलं. महाराज म्हणतात त्याच्यावरती अधिकार सुद्धा तुझा. अरे गेल्या 7-12 काढ आणि 7-12वरची वंशावळ पहा. जे गेले ते 7-12 ठेवून गेले, ते बरोबर घेऊन गेले नाही. तुझं काय जाणार आहे? तरी म्हणे नाही, बांधाचा दगड सुद्धा माझ्या हातातला उचलू देणार. देव म्हणाला येड्या, दगड तिथंच राहील, त्या दगडाचं काही जात नाही. पण तू गेल्याशिवाय राहत नाही. तो अधिकार सांगतो ना, जाणार आहे, राहणार नाही. पाहतो नीर घेऊन जाई हो का? अरे त्याचप्रमाणे तुझं अस्तित्व आहे. सोड भ्रमण, तरीही सोडायला तयार नाही. बरं आपलं परमनंट राहणं, आपलं परमनंट घर कुठे? धनावडे भाऊ. मुक्काम पोस्ट मस्टवणे आणि तात्पुरतं राहणे कोंडे. बस इथला प्रवास संपला. चलो भाई, सगळे सोयरे मित्र मंडळी अपेस्त परिवार येतील, उचलतील आणि कुठं नेऊन ठेवतील? एकदा का चितेवर ठेवलं आणि चितेला आग लागली, 2 मिनिटं सुद्धा तुमच्यासाठी कोणी थांबत
तू जळला का अर्धा तासाच राहिला काय घेणं नाही देणं नाही भाऊ. तू जळायच्या अगोदर रडणारे होते तेवढे अडीच भाकऱ्या खाऊन मोकळे झाले. तुझं काय राहिलं नाही. नाथ महाराजांचं प्रमाणे इथं कोणी कोणाचं नाही, कोण बरोबर येत नाही. फक्त जाता क्षणी आपलं सदैव तत्व ज्याच्याशी समर्पण करायचंय त्याला बरोबर घ्या. आपला तो एक देव करणे घ्या. आपला तो एक देव करणे घ्यावा. आपला तो एक देव करणे घ्यावा. आपला तो एक देव करणे घ्यावा. देव विना जीवा सुखनो हे विना जीवा सुखनो. आपला तो एक देव करणे घ्यावा. आपला तो एक देव करणे घ्यावा. हो देणे विना जीव सुखनोय. देणे विना जीव सुखनोय. आपला तो एक देव करून घ्यावा. आपला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुखनोय, सुखनोय. देणे विना जीवा सुखनोय. महाराज म्हणतात शेवटच्या वेळेला ज्याचा आश्रय असावा, ज्याचा आसरा असावा ना, तो विश्वाचा मालक आहे. त्याला आपलं करा. आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही. बाकी इरती माहिके दुःखाची जनते सगळे सोयरे मित्र मंडळी आपले परिवार घरचे वरचे दारचे शेजारचे पाजारचे जीवाचे भावाचे सगळे जाग्यावर राहतील. कोणीही आपल्या बरोबर येणार नाही. जिथं आपल्या बरोबर कोणी येत नाही ना, महाराज म्हणतात तिथं आपलं एकच आहे. देव तो सोयरा, देव तो सोयरा, देव तो सोयरा करी. आता याच्या व्यतिरिक्त आपला या विश्वात सोयरा कोणीही नाही. आपण म्हणतो का नाही, हे जे माझे हा सगळा मायेचा बाजार आहे. तुमच्याकडचं भांडवल संपलं की आपल्या जवळ कोणीही थांबत नाही. जिवंत असताना प्रयोग करून पहा. असणारी इस्टेट सगळी 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 गहाळ करा, मोकळे व्हा आणि असेच बसा. किती जण जवळ येतात पहा. तुमच्या जवळ काहीच नाही ना. आता तर हे कलियुग आहे, मृत्यूलोक आहे आणि आता तर अजिबात कोणाला घेणं नाही देणं नाही. आता तर फार अवघड आहे. पूर्वी लोकांमध्ये आत्मीयता होती, आता आत्मीयता राहिली. कोण कोणाला विचारत नाही भाऊ. ज्याचं त्याचं राहणं जसं तसं. पण इथं प्रत्येकाला अहंकार आहे आणि अहंकाराच्या मुळे महाराज म्हणतात स्वतःच्या देहात चिराग रांगोळी झाली. आठवलं नाही. आठवत असताना जिवंत समर्पण करायचे. ती गोष्ट कधी प्राप्त करता आली नाही आणि जी गोष्ट प्राप्त करायची महाराज म्हणतात ते मी विनंती करून सांगतो. अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठाल महाराज म्हणतात देवाला का शरण जावं. ज्या भगवान परमात्म्यानं जीव दिला दान तयाचे करीन चिंतन किंवा चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरविन. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात सहजासहजी आपल्या देहाची किंमत आपल्याला कळत नाही. आजही आपण जगतो कशा करिता हो. स्वतः करिता का दुसऱ्या करिता. बोलत चला. कोणाकरिता जगतो आपण. स्वतः करिता जगतो की नाही. आजही एखादा शरीराचा पार्ट खराब झाला तर त्याच्यावरती किती खर्च करतो. डॉक्टरला म्हणतो का मेला तरी चालेल. नाही नाही काय म्हणतो तो, काही वाटेल ते झालं तरी चालेल पण हा जगलाच. आता जगून तरी काय करणार आहे. ज्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करता आलं नाही
तो शेवटच्या क्षणी जगून असं काही करेल. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, बोले तैसा चाली त्याची उंदावी माऊली. एक विधान सांगून जातो. हे मृत्यू लोक आहे. मृत्यू लोकांमध्ये परीक्षा करत असताना मानवी शरीरामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्या दिवशी माणूस म्हणून जन्माला आलो ना, महाराज म्हणाले स्वतःची ओळख करून घे. ज्या दिवशी स्वतः माणूस म्हणून ओळखशील त्या दिवशी दुसऱ्या माणसातली आत्मीयता कळेल. जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत दुसरा माणूस कळत नाही. म्हणून आपण त्याला आपल्यापासून तोडल्याशिवाय राहत. हे विधान आहे. महाराज म्हणतात, प्रत्येक जण कमावतोय, प्रत्येक जण त्याचं संगोपन करतोय, प्रत्येक जण खातोय, पण सुख आणि दुःख ज्याच्या जीवनामध्ये आहे ना त्याला एकमेकाचे आधार आहे. आणि आधाराची जिथं गरज आहे तिथं माणसानं माणसासारखंच राहावं. याकरिता महाराजांनी सांगितलं, लागून या पाया विनवित तुम्हाला माझी विनंती आहे. साधू संतांनी विनंती केली, पण आता कोण साधू संतांचं विधान म्हणतो, कोण ऐकतो? महान ग्रंथ आहे हिंदू धर्माला. भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. हिंदू धर्माचा सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे तो भगवत गीता. सगळ्या ग्रंथाचा मूळ पाया आहे आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीचा बाप आहे. पण त्या गीतेला कोण पाहत काय हो? आपल्या पोरांना गीता माहिती, आपल्या पोरांना छत्रपती शिवाजी राजा माहिती, आपल्या पोरांना संभाजी राजा माहिती, आपल्या पोरांना हिंदू धर्माची संस्कृती माहिती, आपल्या पोरांचं विधान फक्त सध्या तरी एकच आहे. काय पागल झाली पोरं? ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याला सगळे नाही, सोयरी नाही, मित्र नाही, काही नाही. तो आणि मोबाईल काहीतरी येडी झाली, पागल झाली, काही गेली, काही जायच्या वाटेवर आहे. महाराज पूर्वीच्या काळात तार यायची, तार लोक आत्मीयतेने एकत्र यायची आणि ती तार वाचायची, पत्र यायचं. कधीतरी 4-6 महिन्यानं त्या पत्रातला आनंद, तो मजकूर वाचल्यानंतर अख्ख्या कुटुंबाला ते पत्र आपलंच वाटायचं, एकत्र येऊन वाचायचे. त्याच्यानंतर फोन आला. फोन आल्यानंतर कधीतरी लाईनवरचा फोन यायचा, एसटीडीतून फोन आला की घरातले सगळेच बोलत बसायचे, किती बिल होईल याचा विचार नाही. आता बोलायला फुकट आहे. एकदा का रिचार्ज मारला इनकमिंग फ्री आहे, पण तेवढं बोलायला वेळ, संवादच संपला. अजून सोपं करून सांगतो, आता जर घरात महिन्याचं मीटरचं बिल आला का नाही 1000 रुपये, दलावडे भाऊ तर म्हणतो बापरे, फॅन वाढले, कूलर वाढला, बिल आला. पण ऐका, घरात 10 माणसं असतील तर 10 जणांकडे मोबाईल आहे. एकाच्या मोबाईलची महिन्याचा रिचार्ज 300 रुपये. ते लोकांना अजून महाग वाटले, रिचार्ज वाढत गेले. पण लोक आपली गरज भागत असताना, स्वतःचा विचार करत असताना कुठची जरी गोष्ट महागली तरी ती त्यांना कमी वाटते. पण एकत्रित जेवणासाठी एखादी गोष्ट मागली तर 1000 रुपयाचं बिल भरायचं कुणी, इथून सुरुवात होते. यावेळी मी भरलाय, पुढच्या वेळी तो भरेल, पुढच्या वेळची तो भरेल, पुढच्या वेळेला तो भरेल, ही साधनं होतात. आणि एखाद्या वेळेला तो बिल तिथंच राहिला ना तर धुसफूस चालू होते. आणि धुसफूस चालू झाली की समजून जायचं, एका बिलासाठी झालेली धुसफूस आत्मीयता संपून जाते. आणि ज्या दिवशी आत्मीयता संपते ना, कागद जागच्या जाग्यावर राहिला, पण एक कागदाच्या तुकड्यावरती 4 गोष्टी विभागल्या झाल्या. ज्या गोष्टी विभागल्या जातात ना तिथं माणसाची आत्मीयता संपते. आणि आत्मीयता संपते ना तिथं दृढता कमी होते. आणि दृढता का कमी होते? त्या दिवशी आपण विखरलो जातो. ते शेवटपर्यंत पुन्हा कधी जोडलं जात. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, बुडते हे जग खवे डोळा. अरे बुडणार रे. ज्या गोष्टीचा अहंकार करतो ना ती गोष्ट सोडून दे आणि पुनश्च मानसात ये. मी नेहमी सांगत असतो, आपल्या जवळ लोक कधी येतात हो?
अजून सोपं करून सांगतो. आपल्याला लोक चांगलं कधी म्हणतात? कधी अगदी आपले गुणगान एवढे गातात, एवढे गातात, एवढे गातात, बाबा आमच्यातून जी व्यक्ती निघून गेली ना, फार दुःख झालं आम्हाला. गावाला पोकळी निर्माण झाली, पण तो गावात होता ना तेव्हा लोकांची डोकी उठत होती. आणि आज काय म्हणतात? पोकळी निर्माण झाली. लोक कधी बदलतील, आपले विचार कसे मांडतील सांगू शकत नाही. एका क्षणात बदलणारी लोक आहेत. देवानं नारद महर्षीला प्रश्न विचारला. नारद महर्षीनं प्रश्न विचारला, देवा काय सुंदर निसर्ग आहे, हे मृत्यूलोक केवढं सुंदर आहे, इथं आलेला प्रत्येक लोक सुंदर आहे. देवानं म्हटलं त्याचाच पश्चाताप मला झालाय. तुम्हाला दिसायला सुंदर आहे, पण हे माणसातलं मॉडेल माणसात राहिलं नाही ना, याचा मला पश्चाताप होतोय. अरे मीच माझे शस्त्र व्यस्त्र सोडले, कमरेवर हात ठेवून उभा आहे, पण माझं जगणं ह्या लोकांनी एवढं कठीण केलंय. काळांतरामध्ये देवाला मानपान होता, आता देवाला कोणीही मानत. आजही धनावडे भाऊ 50% हिंदू धर्मातली लोक म्हणतात देव नाहीच. माझं विधान आहे, जे देवाला मानत नाही ना त्यांनी फक्त एक वेळ देवाला सांगावं, तू आम्हाला मानू नको. एक प्रार्थना करा देवाकडे, तू आम्हाला मानू नको. ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही ना, त्या दिवशी आपल्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार. जोपर्यंत देव तुला मानतोय तोपर्यंत मृत्यू लोकांमध्ये सत्ता तुझे. ज्या दिवशी देव मानणार नाही ना, तुझं विधान संपल्याशिवाय राहत नाही. आजच्या दिवशी आपल्याला सगळे चांगले म्हणतात, आमचं पण तसंच आहे. महाराज लोकांचं काय वेगळं नाही. आम्हाला महाराजाला तरी कोण चांगला म्हणतो? दररोज वेगळ्या वेगळ्या गावात फिरत असतो. पण महाराजांचं विधान आहे, जगद्गुरु तुकोबरेने जगाचा त्रास सहन केला म्हणून ते जगद्गुरु झाले. विश्वाच्या माऊलीनं जगाचा त्रास सहन केला म्हणून विश्व माऊली झाली. आम्ही सामान्य हो, आम्ही किती त्रास सहन करणार नाकाला येईपर्यंत, पण आपल्याला काही फरक पडत नाही. आपलं एक आहे, आपण ज्या मार्गाने चाललो ना त्या मार्गाला जात असताना जेवढे खड्डे चुकून जाता येतील तेवढं प्रयत्न करायचा. खड्ड्यात पाय पडून मुरगटून मरेल असं पाहायचं नाही. ज्या वेळेला हे विधान तत्व समर्पण केलं, भगवान परमात्म्यानं सांगितलं, नारद महर्षी ऐका, या मृत्यू लोकातला प्रत्येक जीव जाईल, मरेल, आणि ज्या दिवशी यमाकडे येईल ना, यमाकडे येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्याची खंडन होईल. भगवान परमात्मा म्हणाले हे शक्य नाही, ही अशक्य गोष्ट आहे. पण माणसाच्या लक्षात अजूनही येत नाही. प्रत्येक देहावरती सत्ता कोणाची आहे? काळाची. काळाची बाप उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा कोण सोडवणार आहे तुम्हाला? कोणी सोडवणार नाही. कोणी सोडवणार नाही. जिथं कोणी सोडवणार नाही ना, महाराज म्हणतात तिथं अट्टा आपला सोडला पाहिजे. ऐका, एकदा का आपण निघून गेलो, जे लोक आपल्याला मानत नाहीत ती आंघोळ घातल्याशिवाय राहत. आपल्याला सगळ्यात जास्त आंघोळ कधी घालतात लोक? कधी? दिवाळीच्या दिवशी अर्धा किलो खोबऱ्याचा रस काढतात, चांगले चकाचक करतात. कधी? 7 ते 8 बादल्या संपवतात. कधी? काय त्याला दुधानं आंघोळ घालतात. कधी? ज्याला खोबऱ्यानं धुतलं, ज्याला दुधानं धुतलं, 8 बादल्या आंघोळ घातल्या. बघायला का नाही? जिवंत होता त्यावेळेला 8 मिनिटं त्याच्याशी बोलायला आपल्याला वेळ नाही. 8 मिनिटं. पण मेल्यावरती 8 ते 10 बादल्यानं धुतली, चकाचक केली, चांगलं पुसलं सुजलं. मेलेल्याच्या चेहऱ्यावरती तेज आलं. लोक म्हणतात काय दिसतोय आता हो. कधी? गेल्यावर नाही. अस्तित्वात असताना त्याची किंमत कळत नाही, पण गेल्यावरती तो चेहरा नजरेसमोरून हटत नाही. ऐका, आलिशान घरामध्ये राहिलो, शेवटच्या वेळेला आपल्याला आपल्या वाट्यात 2 बांबू, 7 कामट्या
ज्याची 25 लाखाची इस्टेट आहे त्याच्या मडक्याला 25 रुपयाचा मडका. ज्याने लिशान घरामध्ये असताना वेगवेगळ्या रंगाचे परिधान वस्त्र केले. शेवटच्या दिवशी किती रंगाचं वस्त्र असते, किती हजाराचा आपल्याला सूट घालतात लोक शेवटच्या दिवशी. 7 कामट्या घातल्या, त्याच्यावरती पेंडी टाकली, पांढरं कापड हातारलं, ज्याला आंघोळ घातली त्याला आडवं घातलं, किरडी चांगली सजवली. आता सजवल्यावरती असं उचलून नेतात का? नाही, त्याला बांधतात. कशाला बांधतात? तुमच्याकडे कशाला बांधतात? सुंबानं बांधतात. आता तो जिवंतपणी जर सुंब हाताला लागला ना तर आग होते. कशाची? शरीराची. पण मेल्यावर कपाळा सकट करकटवून बांधतात. मला सांगा ना, तो बांधणारा मध्यंतर स्थळी गेलो किरडीवर, ज्याला कात्यानं बांधलंय, आणि कात्या सोडून जर मध्येच उठला तर किती जण थांबतील? थांबतील का? एवढं कर्कटावर बांधतात. यमानं सांगितलं, देवा, ज्यानं आयुष्यभर आपल्या जीवनाचा संघर्ष लोकांसाठी केला ना, तीच लोक आज त्याला पोचवायला आली. ज्यांच्यासाठी विरोधात जगला तीच लोक आज कर्कट रचवून बांधायला आली. आणि बांधत असताना 4 कांदकरी, एक पुढे जेसीपी निघाली. बाबाची यात्रा, प्रेत यात्रा निघाल्यावरती यमराजाने बक्षाने केलं आणि यमराजा परिश्रम करतो. यम म्हटला, काय अवस्था आहे राजा? शेवटच्या दिवशी हाल 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 करून मरण पावला. पण ऐका, मरणारा मनुष्य देह मरून गेला, प्राण ज्योत मावळली की या देहाच नाशिवकरण पावणारा जो देह आहे, नाशिवंत आहे, याची विल्हेवाट लावावं. ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. चितेवरती ठेवल्यावरती किती ट्रक माचीस लागतात आपल्याला पेटवायला? किती लागतात माचीस पेटवायला? किती लागतात? तो अक्का माचीस लागतो का? एक काडी. पण जन्माला आल्यापासून आपण किती काड्या लावल्या त्याचा हिशोब? यम म्हटला, जेवढ्या काड्या लावल्यात ना तेवढ्या नाड्या बंद केल्या. ज्या दिवशी नाड्या बंद झाल्या त्या दिवशी आत्मा निघून गेला, आणि आत्मा निघून गेला त्या दिवशी तुझ्या देहाची विश्रांती झाली. आणि देहाची विश्रांती झाली ना, आता पुन्हा वन्स मोर नाही. म्हणून या संधीमध्ये काय कर माहितीये का? इथं आलास ना, नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद, जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत. मग त्या भगवंताला काय करावं? म्हणा, कोणी शरण जावे सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे. म्हणावणे चरण जावे सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे. मनावने शरण जावे सर्व भावे दिवाचे, त्याचं कारण तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा, त्याचं कारण भव आहे करुणावंत. अनंत हे नामजा अनंत वेश अनंत रूपे
देखील मी त्याचे जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, चराचरामध्ये ज्याचं अस्तित्व आहे तो भगवंत आहे. त्या भगवंताच्या कृपेनं तुम्ही आम्ही मृत्यू लोकामध्ये आलो ना, मग त्याला प्रत्येक गोष्ट समर्पण करा. देवा जे आहे ना, तुझी या सत्तेनं आभार मानायचे असले तर देवाचे माना, शरण जायचं असेल तर देवाला जा. एखादी गोष्ट तुमच्या सुखदुःखाची असेल तर आत्मयात्म्यानं विश्वास ठेवून माझ्या भगवान परमात्म्याला सांगा. भगवान परमात्मा तुमचा आमचा सांभाळ आजही करतो. येण्याच्या अगोदर भगवान परमात्म्यानं नियोजन केलं. तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला यावं ही कोणाची सत्ता आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला जे जे पाहिजे आजही तुम्हाला आम्हाला मिळतं. लोक म्हणतात मी कमावलं. बावळट आहे का तू? तुझ्या प्रारब्धामध्ये आहे म्हणून ती गोष्ट तुला मिळते. तू कमवत हा भ्रम आहे तुझा. तू म्हणाले मला एवढी डिग्री आहे, अरे चुलीत घाल. तुझ्या डिग्रीला कोण कुत्र विचारत? अरे एखादी नोकरी झाली तर किती वर्षानं रिटायर होतो? किती वर्षानं? आपण किती वर्षाला रिटायर होतो? 60 वर्षानं. का रिटायर करता तो सांगू शकत नाही कंपनीला. अजून 20 वर्ष वाढून दे. कंपनीला माहित आहे 60 वर्षानंतर तू सरभरीत होणार. काय तुझं काम? जी कंपनी आपल्याला वेळ समजून 60व्या वर्षी रिटायर करते ना, त्या दिवशी आपण समजावं जगाच्या मालकाला अजून आपल्याला वेळ समजलेलं नाही. माझं अस्तित्वच तेवढं होतं. ती भगवान परमात्म्याची कृपा आहे. जेवढं प्रारब्धामध्ये होतं तेवढं माझ्या पदरात आहे, आणि जेवढं माझ्या पदरात आहे तेवढंच माझ्या घरात आहे. जेवढं माझ्या घरात आहे तेवढाच मी देवा समाधानी. याच्या व्यतिरिक्त मला कोणतीही अपेक्षा. पण आपलं असं आहे बरं का, आपल्याला सकाळी एखादी गोष्ट मिळाली की दुसऱ्या दिवशी कशी प्राप्त होईल. काहींना तर झोप लागत नाही भाऊ. लागते का? नाही. हे फार महाराष्ट्र म्हणजे फारशा ठिकाणी माझा राहण्याचा योग येतो. मराठा विदर्भामध्ये गेलो का नाही, तिकडची लोक तिखट आहेत बरं का. आपल्यासारखी कोण नाही. म्हणजे एक गाव 2 तुकडा, एवढे तिखट आहे, एवढे तिखट आहे. पण त्यांच्या अंतरंगातली तिखटाची जी गोष्ट आहे ना ती फार मला आवडते. त्यांचं बोलणंच आहे कडक. एकदाच बोलायचं. 2 गाव त्याला पुन्हा पुन्हा ते असं गोंजरावून बघीन, मग भावकी गावकी अजिबात नाही. यातला काही प्रकार नाही. नो भावकी नो गावकी. मला तर आरपार वार जिथं राणी मार. जसं बोलण्याचा योग आहे आणि योगातून बोलून जो स्वच्छ मनानं मोकळा होतो ना महाराज, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. पण जी माणसं बोलत नाही ती आतल्या गाठीची, ती कधी घात करतील सांगू शकत नाही. एक विधान आहे मी नेहमी सांगत असतो. एखादी जर बैठक बसली आणि त्या बैठकीत 60-70 लोक असली ना तर भांडताना दोघेच भांडतात. बाकीचे असे बघत असतात त्यांना काय पडलेलं. त्या दोघांची एवढी जुगलबंदी होते. ती जुगलबंदी झाली आणि ते मग सगळं संपल्यावर लोक म्हणतात काय राहू त्यांना असं भांडायला पाहिजे होतं का. अरे जवळ हातात हात घ्यायची वेळ आली होती. पण कधी जोपर्यंत त्यांची जुगलबंदी होती ना तोपर्यंत त्याला कोणी थांबवलं नाही. पण संपल्यावरती बाकीची उरलेली चर्चा केल्याशिवाय घरात गेली नाही. त्या बैठकीमध्ये विवाद झाला, दोघे जण वैरी झाले, पण त्याचा आनंद कोणी घेतला माहिती आहे? बाकीचे जे बसले होते की नाही त्यांनी. आणि मग त्याची चर्चा झाली. चर्चेचा बाजार झाला आणि बाजारातला आधार संपून गेला. ज्या दिवशी आधार संपतो त्या दिवशी वैखरी निर्माण होते. आणि वैर निर्माण झालं ना की महाराज म्हणतात त्या विथंडीतून बाहेर पडायचं असेल ना, एक काम करा, 10 पावलं मागे या. माणूस आहात, माणसाच्या जन्मामध्ये आलात ना, 10 पावलं मागे या. आणि 10 पावलं मागे येत असताना आपलं कुटुंब सक्षम करा. कुटुंब सक्षम करत असताना आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती प्राप्त करा. नका भावाचं बघू, नका गावाचं बघू. इथं काही कोणाला पडलेलं नाही. इथं आपल्यावरती जर वेळ आला ना तर आपल्या रक्ताचीच माणसं उपयोगाला येतात. कितीही जीवाचा जीवलग असेल ना तरी फक्त हॉस्पिटलमध्ये 1 दिवस बघायला येतील, पण शेवटपर्यंत तुमच्या बरोबर कोणीही थांबणार नाही. महाराज म्हणतात हे सगळं डोळ्यासमोर दिसतंय तरी माणसाला भ्रम का. म्हणून महाराजांचं विधान आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. पार भव सिंधू, पार भव सिंधू.
विचार करत असताना तो क्षणाक्षणाला कर क्षणोक्षणाची करावा विचार करावा या पार भव सिंधू क्षण. आता क्षणात एवढा विचार होईल का आयुष्याचा? नाही, पण जन्म आणि मरण याच्या मधला जो कालावधी आहे महाराजांनी याला क्षणाची उपमा दिली. आणि याच आयुष्यामध्ये त्याचा उत्तम विचार कर. उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगी जीवखानी. आणि ज्याला उत्तम जीवन जगता येतं ना, महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे दारो, दास विठोबाचे दारो, दास विठोबाचे दारो. आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, विठोबाचे झालो, दास विठोबा. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे दारो, दास विठोबाचे दारो, दास विठोबाचे दारो. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात आम्ही विचार केला आणि स्वतःला धन्य समजतो. धन्य आम्ही जन्मा आलो, पण एक काम केलं, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आणि त्याला आम्ही आपलं केलं म्हणून अंतकाळी विठो आभासी पावला कुडी सहित झाला. गुप्त तुका अंतकाळीच्या वेळेला सुद्धा भगवान परमात्म्यानं माझ्यावरती कृपा केली. तो भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करावी हा माझं प्रांजळ मत आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं अलिया संसारा उठा वेग करा श्रजा उद्धारा पांडुरंगा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर ज्याच्यापासून तुम्ही आम्ही आलो ना त्याला शरण जा. आणि काय करा, संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंतर तैसेचे आरावे चित्त असू द्यावे समाधान. एवढंच नाही, अरे देवाला भेटण्याकरिता आपल्याकडे वेळ नाही. देवाने आपल्याला भेटायला यावा असं वाटत असेल तर महाराज म्हणाले एकच गोष्ट करा. काय? ज्यांच्या पोटी जन्माला आलात त्यांची मरेपर्यंत प्रामाणिकपणे सेवा करा. देव तुमचा अंगीकार केल्याशिवाय राहणार. ऐका, जिच्या पोटी जन्माला आलो जगातलं पहिलं दैवत आहे, जिच्या चरणात 33 कोटी देवांचं अग्रस्थान आहे, जननी विश्वमाय 9 महिने 9 दिवस जिच्या कुशीत राहिलो ती शेवटपर्यंत माय कळत नाही. आणि ज्या बापानं तुमची आमची प्रत्येक हट्ट पुरवला आतापर्यंत, तो बाप कधी कळतो माहिती का? कधी कळतो? कधी कळतो? गेल्यानंतर वडिलांची किंमत कळते. जन्माला आलो, हळूहळू वाढत गेलो आपण. वाढता वाढता प्रत्येक गोष्ट लागणारी आईच्या पदराला धरावी. हट्ट करत असताना त्या गोष्टीसाठी रडावं. आईनं आपल्या पोराकडे पाहावं आणि ती गोष्ट त्याला मिळवून देण्याकरिता ज्या बापाकडे काहीच नाही त्या बापाचे अस्तित्व पहावी. आणि आईनं हळूच बोलता बोलता आपल्या पोराची इच्छा बापाकडे मांडावी. ऐका, बापाकडे काहीच नाही, 18 विश्व दरिद्र बाप आहे, पण आपल्या पोरासाठी वनवन फिरेल. पण पोरांची इच्छा पूर्ण केल्याशिवाय कधीही शांत झोपत. ज्या दिवशी आपण बाप या पदाला पोचू ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं कळतं आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं. अरे रात्र रात्र विचार करत असताना बापानं आपलं शिक्षण पूर्ण करावं. शिक्षण करत असताना सामुग्री उभी करावी. सामुग्री उभी करत असताना पोराला त्या पदापर्यंत पोचावं. पोरं त्या पदाला पोचली की मात्र बलशाली होतात. आता तर फार अवस्था आहे, मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे, आई वडील जास्तीत जास्त पाहायला कुठं मिळतात? एक तर वृद्धाश्रमात
नाहीतर मोठा भला घर असेल एखाद्या खोपट्यात, फार अवस्था वाईट आहे. अरे आपल्याकडे तर आता जवळ वृद्धाश्रम झालाय कळकवण्यामध्ये. आहेत काही मंडळी तिथं म्हातारी पडलेली. त्यांना विचारावं तुमची पोरं कुठे आहेत? ते म्हणाले फार परदेशात आहेत. कोण म्हणे अमेरिकेत आहे, कोण म्हणे मॉरिशस मध्ये. ज्याची मुलं अमेरिकेत आहे, ज्याची मुलं मॉरिशस मध्ये, त्याचा आईबाप कुठे? त्यापेक्षा वांजोटे राहिलेलं बरं नाही का? अरे नसलेली बरं. ज्या पोरांसाठी आई बापानं जीवन त्याग केला, ती आई वडील जर मरता क्षणी वृद्धाश्रमामध्ये असतील. एक 15 दिवसापूर्वी प्रसंग झाला. एकाचं देहावसान झालं कामता हॉस्पिटलला. त्याचा मुलगा आहे मॉरिशस मध्ये. म्हणाले आता बाप गेला, बापाचा अंत्यविधी करण्याकरिता तुला यावं लागेल. त्यानं सांगितलं मार्च एंडिंग आहे, मला हलता येत, पूर्ण ऑफिसची जबाबदारी माझ्यावर आहे. मग त्यानं चोख सांगितलं होणाऱ्या विधीचा पॅकेज सांगा, मी इथून तुम्हाला जीपे करतो. मला तर असं वाटतं असं असेल तर त्याला चिपळूणात येऊन बहादुरी शेखला धरून उभी कापावी भर चौकात. अरे ज्या बापानं रक्त रक्त करून आठवलं, ज्या बापानं तुला मॉरिशस मध्ये जाण्याकरिता स्वतःच्या देहाची राख रांगोळी केली, त्या बापाच्या वेळेला अंधविधीला जर पुत्र म्हणून उपयोगाला येत नसेल तर देव तुम्हाला 100 वर्ष ठेवेल. ते त्याच्या घरचं विधान आहे. तुला डोळ्यासमोर ऑफिस आहे, पण तुझ्यासाठी कर्तृत्व केलेला बाप शिल्लक राहिला नाही. ज्या दिवशी तुझ्यासाठी बाप शून्य अवस्थेत गेला ना, त्या दिवशी जगाच्या मालकानं ठरवलं जास्तीत जास्त तुला 60 ते 65 वर्ष ठेवेल. बस तुला 100 वर्ष दिली होती, पण 40 वर्ष स्वतःच्या हातानं कमी केलीस का? आई वडिलांची सेवा केली असतीस तर तुला 12 वर्ष बोनस दिला असता पुढे. पण आता 12 वर्षाच्या पोराला अटॅक आहे दानवडे भाऊ. 12 वर्षाच्या पोराला अटॅक येतोय. लोक म्हणतात निसर्ग बदलला. निसर्ग बदलला नाही, तुमच्या अवलादी बदलल्या. निसर्ग जसाच्या तसा आहे. जर निसर्ग बदलला ना तर एक क्षण सुद्धा लागणार नाही तुम्हाला. अरे किडी मुंग्या प्रमाण मारण्याची ताकद ज्याच्यात आहे ना. महाराज म्हणतात हा कसला भ्रम आहे तुमचा. अरे आता तरी माणसात या. माणूस म्हणून कर्तव्य करत असताना ज्या वडिलांनी तुमच्याशी कर्तृत्व केलं, त्या वडिलांच्या आत्म्यास शांती मिळावी याकरिता आपण आपल्या देहाची राख रांगोळी करावी. आजही शास्त्रामध्ये विधान आहे. सकाळी स्नान संध केल्यानंतर पूजार्चा करावी. पूजार्चा झाल्यानंतर भगवान परमात्म्याला नतमस्तक व्हावं. भगवान परमात्म्याशी नतमस्तक झाल्यानंतर गायी असेल, गोमाते जिनं जन्माला आल्यानंतर 3 दिवस आई विना आपल्याला जगवलं, तिच्या पाया पडावे. आता काय शिल्लक आहे कुठं? गोमूत्र आता मेडिकल मधनं आणायला लागतंय. गोमूत्र ते बी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे? गायचं आहे का गाढवाचं आहे? बाका का म्हटलं शिंबडा क्या घरात तर शिंबडा. ते गाढव आहे का गाय आहे? कुणी पारलंय पाहू काय? आता ते बाटलीत भरलेलं कसलं गोमूत्र नाही काय काय वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल निघाले. गाईला नमन करावं आणि गाईचं दर्शन घेतल्यावरती आईचं घ्यावं. आईला 3 प्रदक्षिणा कराव्यात आणि बापाला साष्टांग दंडवत घालावं. आपली क्रिया पूर्ण होईल. ज्या दिवशी प्रत्येकाला हे जमेल त्या दिवशी जगाचा मालक महाराज म्हणतात तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. एवढी या मानवी देहामध्ये आल्यानंतर ताकद आहे. ती ताकद समर्पण करण्याकरिता जगद्गुरु तुकोबरे म्हणतात हे विधान मी तुम्हाला सांगतोय आणि सांगत असताना तुम्ही ते विधान समजावून घ्या अशी अपेक्षा करतो. विठोबा रखुमाई Bye.
आणि या संसारा उठावेग करा शरणदा उद्धारा पांडुरंगा ते काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेबविता इथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला आचे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. महाराज म्हणतात इथं तात्पुरतं भांडवल आहे. ऐका, एकदा का देहावसान झालं की मृत्यू लोकाचा प्रवास संपतो. एकदा का स्थूल देह पडून गेला की लिंग देहाची निर्मिती होते आणि लिंग देहाची निर्मिती झाली हा देह चितेवरती नेऊन पेटवला जातो. त्याची राख रांगोळी होते. आता राख रांगोळी झाल्यानंतर आपल्याकडे राख धुवायची पद्धत आहे. किती दिवसानं धुतो? 3. राग ज्या दिवशी धुवायला जातो का नाही त्या दिवशी स्मशानातून डब्यातून भरून काय आला तो असती. काही लोक म्हणतात कण्णीचा आहे का बगरे, काही जण म्हणतो पायाचा आहे का बगरे, हाताचा आहे का बगरे. अरे कुठं हाताचा आणि पायाचा, जे जे मिळाले ते बरेचसे असे. ऐका, जो घराचा मालक मरून गेला अख्खा आयुष्य घरामध्ये राब राहिला सुंदर असं घर बांधलं लोकांनी अस्थी भरून आणल्या स्मशानातून डब्यातून. डबा प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि 12व्याचा विधी होईपर्यंत कुठं आणून ठेवला तो? कुठं? पावलीत. ज्यानं आयुष्यभर म्हटलं घर माझं आहे, 25 लाख रुपये खर्च केले. यम म्हटला राजा पावलीत लटकत बसला. कुठे गेले तुझे 25 लाख? कुठे गेली तुझी घराची असता? कुठे गेले तुझे सगळे सोयरे? त्या अस्तीच्या द्वारे तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला बघतो. यमानं विचारलं कसं काय चाललंय? तो म्हटलं कसं काय चाललंय? इथं डब्यात लटकतोय, कोणी मला नमस्कार सुद्धा करत. अरे म्हणाला आयुष्यभर जिथे हात जोडायचे होते ना तिथे जोडता आले नाही. आता कसली अपेक्षा करतो? काय करावं? काय नाही म्हणाले भोगने ते फळ संचिताचे. आता काय नाही, यमानं सांगितलं 12 दिवस तुला लटकावत राहावं लागेल. 12 दिवस लटकलं. विधी झाला. विधी झाल्यानंतर 12व्या दिवशी घरातून बाहेर पडला. आता विचारलं यमाला काय करावं लागेल? यमानं सांगितलं 1 वर्ष थांबावं लागेल. का? म्हणाली जेवढे कर्म केलेत इथं फेडावे लागतील. जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत वैकुंठ वास नाही, स्वर्ग वास नाही, कैलास वास नाही. कितपत राहावं लागेल? यमदंडाला आणि कालखंडाला बोलावलं. सांगितलं महाराजांच्या वागण्याप्रमाणे याची काय आस्था दिसत नाही. कधी देवाला शरण गेला नाही, आई बाबाची सेवा नाही. मग म्हणाले याला चापकानं फोडा. त्याला विचारलं का फोडतो मला? तो म्हणाला खरं सांगू
जन्माला येता क्षणिक सांगितलं होतं देवाला, आठवीन पाय. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. रात्र दिवस पांडुरंगा, रात्र दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. ओ राजहीन दिवस पांडुरंगा, ओ राजहीन दिवस पांडुरंगा. म्हणाल बाबा, तू देवाला विनंती केली होती, आठवीने पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. म्हणाले किती वेळ सप्त्याला गेला? तर म्हटलं 8 दिवस सप्त्याला गेलो. काय केलं? काय नाही म्हणाला. पहिल्या दिवशी 51 रुपयाची पावती फाडली आणि 7 दिवस 300 रुपये प्रमाणे जेवलो. बरं एकटाच? घरचे होते तेवढेच. मग काय जण अशी आहेत, एकदा का हरिपाठाची माऊली झाली की त्याला माहिती आहे आरती झाल्यानंतर पंगत पडेल, एवढी गर्दी करतात. आणि आपल्या हिंदू धर्मात जास्त तेच चालतं बरं का. आता काल जयंती झाली कोणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. एक दिवस जयंतीसाठीला सगळ्यांना असणारा समाज एकत्र असतो आणि आपल्या महात्म्यांची जयंती साजरी करतो. अरे मुसलमानाच्या मशिदीमध्ये संध्याकाळी समाज नमाज पडायची वेळ झाली की छोट्या छोट्या पोरांनी डोक्यात टोपी घालावी आणि 2.5 तास नमाजीला बसावे. आणि आमची हलकट हरिपाठ चालू झाला की मंदिर सोडावं, मोबाईल हातात घ्यावं आणि रस्त्यावर येऊन बोंबलत बसावं. मग आम्ही महाराज आणतो 40 नि 50 हजाराचा. एक महाराज 40-50 हजार. उद्या इंदोरीकर जरी तुमच्याकडे आला ना तरी तुमच्यात काय बदल होणार? आम्ही पैसेवान एवढे झालो, 1.5 लाख रुपयाचा महाराज आणायला लागलो, पण आमच्यात 1.5 इंचाची सुद्धा काही बदल होत. देव म्हणाला दिखाव्यासाठी करू नका रे. मोठमोठे सप्ते बस झाले तुमचे सप्ते. देवाला मोठेपणा लागत नाही. आवडीनं भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अरे देवाला तुझी चिंता वाटेल ना असं काम कर. तू किती लाख रुपये देवासाठी खर्च करतो? देव म्हटला मीच दिलेली संपत्ती मला काय दाखवतो? मीच दिली ती तुला, माझ्यासाठी तुझी संपत्ती नको. मग भाव समर्पण कर. मी तुला कुशीत घेतल्याशिवाय राहणार नाही. हे विधान आहे. आता आपली पोरं हरिपाठ चालू झाला, हा थांबत नाही. आणि पोरांना म्हटलं का नाही, चला रे पोरांनो हरिपाठाला. काय म्हणतात? ज्या महाराजाला पॅकेट दिलेलं आहे तो बघल मंडळी, त्याची विना त्याचा टाळ त्याचा. आपल्याला काय फक्त जय विठ्ठल झाला की जेवण वाढणे बस. पहिल्या पंक्तीला जेवणे, बाहेर होणे, नो थांबणे. आणि आपल्या हिंदू धर्माची फार अवस्था वाईट आहे. त्याला कारण आपल्या आई वडिलांनी आपल्या पोरांना आजही शिस्त लावली. माझं प्रांजळ मत आहे. मी माझ्या नजरेसमोर पोरं बघितली. मी आजही मुंबई पुण्यासारख्या शहरा ठिकाणी 4-4, 5-5 दिवस सप्त्याला जाऊन राहतो. अरे पोरांना पडलेलं नाही. पोरांना काय घरची आत्मीयता शिल्लक राहिली नाही का? कोणाला विचारत नाही. आणि ही वाईट अवस्था ज्या दिवशी आपल्यावर येते ना त्या दिवशी त्या मरक्यातून आपल्याला कोणीही सोडवणार नाही. ते कर्म भोगावे लागतील. ऐका, यमानं सांगितलं, या राजा 1 वर्षाचा कालखंड, 1 वर्ष काय करू? जेवढे कर्म केलेस तेवढे फेडावे लागतील. 1 वर्षाची काकळ ज्या दिवशी तुझं कुटुंब ठेवेल ना त्या दिवशी मी तुला स्वीकार करेन. 1 वर्षाचा कालखंड संपला आणि संपल्यावरती स्वर्ग जीवन जायला प्रवास झाला. एक बाजूला यमदंड आहे, एक बाजूला काळथंड आहे. यमाच्या दंडानं चापकानं फोडायला सुरुवात केली. आणि ज्या दिवशी वेदना असह्य साधना, वेदना असह्य झाल्या त्या दिवशी यमाला प्रश्न विचारला, का वेदना? त्यावेळेला सांगितलं, अरे याता क्षणी सांगितलं 8वीने पाय हा माझा नवस. ते आठवलं नाही तुला. आता क्षणी मी तुला सगळं आठवतो. 17,000 प्रहर योजने भागवतामध्ये त्याचं नाथबाबांनी गोड वर्णन केलं. 17,000 प्रहर योजने एका आत्म्याला चालावं लागतं.
तप्त सुळ्यावरती घालावं लागतं, पोहाच्या नद्यामध्ये ढोहावं लागतं. जेवढे कर्म केलेले तेवढं विंचवाच्या क्षणानं त्याला फेडावे लागतात. ऐका, एखाद्याची चप्पल पळवली एखाद्या कार्यक्रमातून तर ती किती वेळा फेडावी लागते माहितीये का? एक योनी कोटी 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 फेरा. आता ऐका, हे विधान काय म्हणतो माहितीये का? माझी दोनदा चप्पल गेली, ती पण 12व्यात आणि चांगली नवीन गेली असं पण नाही. जुनी गेली असती तर गोष्ट वेगळी होती. गणेश महाराज आता परवाच्या दिवशी काळ्याचं कीर्तन केलं, चप्पल गेली. सरपंचाला म्हटलं चप्पल गेली. ते म्हटले जाऊ दे, तुमचं दरिदार गेलं. अहो म्हटलं 350 रुपयाला घेतली होती, माझं दरिदार कुठे गेलं? मला उलट 520 रुपयाला नवीन दरिदार आलं, 520 रुपयाची परत घ्यायला लागली. मग आता मी हुशार झालो, एक चप्पल तिकडे ठेवतो, एक चप्पल तिकडे ठेवतो. भानगडच नाही. ना चुकून गेली म्हणायला नको, ना टाकून गेली म्हणायला लागतो. अरे महाराजाला सोडत नसतील लोक, काय करावी? देवानं सांगितलं असो जाहू दे, पण त्याचंही विधान गेलं. बहीणचं एक क्षण खाली गेलं. स्वर्गाला इंद्र दरबारे, यम सिंहासनावरती बसला. यमानं स्वागत केलं आणि चित्रगुप्ताला सांगितलं याचा अख्ख्या आयुष्याचा 7-12 काढ. 7-12 मध्ये सगळे पेपर उलट सुलट लिहिलेले दिसले, उलट सुलट भेटले. म्हणाले जेवढे उलट सुलट लिहिलेले तेवढे बघक्षण केलं. त्याला साखळ दंडानं बांधलं, उलट केलं आणि यमानं सांगितलं फोडा चपकानं. चपकानं फोडायला लागल्यानंतर थै थै कापू लागला, हात जोडून विनंती करू लागला. म्हणाला माणसाच्या जन्मामध्ये होता तेव्हा कधी हात जोडायचं तुला सुचलं नाही, माझ्यासमोर कशाला हात जोडतोस? आता हे कर्माचे भोग आहे, भोगावे लागणार. चपकानं फोडायला लागल्यानंतर क्षण करावं लागलं. म्हणाले जाऊ दे, ह्याला विंचवाच्या विहिरीमध्ये ढकलून द्या. त्याला विंचवाच्या विहिरीत ढकलली. कधी? चापकानं फोडू झाल्यानंतर लांब क्षणतांबूळ केलं, गेला विंचवाच्या खाणीमध्ये. विंचवाने दंश केल्याने यातनाचा कल्लोळ झाला आणि यमाला प्रार्थना करून लागला, यमा याच्यातून मला मुक्ती कधी मिळेल? ते म्हणाले ब्रह्माला विचार. ब्रह्मदेवाला विचारल्यानंतर महादेवाला विचार, महादेवाला विचारल्यानंतर म्हणाले विष्णूला विचार. तिन्ही देवाने सांगितलं एकत्र येऊन तुला निर्मिती केलेली, निर्माण करत असताना काही गर्भवासामध्ये आईच्या तू वचन दिली, पण मृत्यू लोकांमध्ये गेल्यानंतर तुला बापही कळाला नाही, आईही कळाली नाही, समाजही कळालं नाही. एवढंच काही तू स्वतःला ओळखू शकला नाहीस. तर आज पाय घड्यावरून तुझं काहीही होणार नाही. चपकानं फोडायला केल्यानंतर आता मला सांगा ना, चाललेले गरमीचे दिवस आहेत. एखाद्या वेळेला जर आपल्याकडे विंचू आला तर त्याला मारायला कसलं हत्यार वापरतात? कशानं मारतात? चपलेनं मारतात. का त्याला चप्पल लागते हो? जाणून बुजून चुकून वादून दुसऱ्यानं जेव्हा चप्पल चोरली त्या चपलीचे 1 कोटी वेळा फटके देव खायला लावतो. या गदा चुकून नेली तर? मनुष्य जन्मामध्ये आला, सुंदर तोंड दिलं होतं, नाही नीट बोलता आलं, त्याला सर्प योनीत भोग दिला. सर्प योनीमध्ये एखादा सर्प आला तर त्याला सर्वांगानं मारत नाही. सर्पाचं काय फोडतात? तोंड. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी, हरी हरी न म्हणतात या थोड झाले. आणि आता म्हणाले पचतील खाणे 84 हे काय म्हणाले योग आहे का, वेळ आहे का? त्याला फोडायला सुरुवात केल्यानंतर त्या जीवात्म्यानं यमाचे पायदंडन केलं. पण जाता जाता यमानं सांगितलं अरे यदा कदाचित नाही तुला कसलं काहीच जमलं असतं ना तरी चाललं असतं, फक्त आई वडिलांची सेवा मरेपर्यंत केली असते. जिच्या पोटी जन्माला आलास ना तिच्या डोळ्यात मरेपर्यंत अश्रू येऊ दिलं नसतंस ना तर आजही तुझा स्वागत मी इंद्र दरबारात केला असता आणि विष्णूच्या स्वाधीन केला असता. ज्या बापानं तुला अखेरपर्यंत हातावरती स्वतःच्या जीव तळपळ हात प्रमाण पोचलं ना त्या बापाला जर मरताक्षणी तुझा आधार मिळाला असताना तर खऱ्या अर्थानं मी आज तुला कैलासाच्या दरबारात दिलं असतं. पण दोन्ही विधानाला चुकलास म्हणून तुला नरक यातनेमध्ये काही काळ खंडावं लागेल आणि मग त्या यातना ज्या दिवशी कळतील ना त्यावेळेला पुढच्या जन्मी तरी कोणाला तरी सांगशील बाबा मनुष्य यासारखा दुसरा जन्म कोणताही नाही. माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर जाता जाता एक विनंती करतो, फक्त माणसासारखं जगा, काळाची गरज आहे. हा मृत्यू लोक आहे, चाललेल्या मृत्यू लोकांमध्ये कलियुग आहे, कलियुगामध्ये आदर्श बनून जगा. किती दिवस जगू माहित नाही. 100 वर्ष जगणार नाही. देवानं 40 वर्ष कट केले,
आता गेलो तर साठावर, कोण ताटावर, कोण पाटावर, कोण घाटावर, कोण रस्त्यावर, कधी कोणाचं देह अवसान होईल सांगू शकत नाही. ज्यांची केस पिकले त्यांची मजा आहे, पण ज्यांची केस पिकले नाहीत त्याच्या जीवाला 100% धोका आहे. माझ्या सकट मी महाराज असला तरी पण कधी पण उलटू, माझी काय गॅरंटी? रोज ओरडून ओरडून आतड्या पिगायला लागलेत दादावडे भाऊ. दररोज सकाळी माईक, संध्याकाळी माईक, सकाळी उठला तरी माईक 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 घेऊन कधी आमचे पाईक जातील वर. पाईकाचे अभंग जायला होतील. आता परत नाही येणे आज कैसे झाले किंवा आम्ही जातो आमच्या गावा, आता आमचा राम घ्यावा. ही दशा मृत्यू लोकातली. म्हणून मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जीवन समर्पण करा आणि समर्पण करत असताना आपला कुटुंब आदर्श घडवा, मुलांना संस्कार द्या आणि मुलांना संस्कार देत असताना आई वडिलांची सेवा मरेपर्यंत करा. ज्यांच्या घरामध्ये हे सूत्र पाळले जातात त्या घराचं आधार अख्खा गाव घेत असतो. ज्याचा गाव आदर्श घेतो त्याला निर्मिती होते आणि ज्याची निर्मिती होते ना तो समाजामध्ये फार मोठा होऊन जातो. जो समाजात मोठा होतो लोक त्याला शेवटच्या दिवसापर्यंत चांगलं म्हणतात. महाराज आपली ही जीवनाची गाथा तशी करावी अशी आपणास विनंती करतो. इथंच दमतो ज्ञानेश्वर माऊली नंदराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नंदराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम, निमित्ताचा धनी केला जे प्राणी, निमित्ताचा धनी केला जे प्राणी, निमित्ताचा धनी केला जे प्राणी, निमित्ताचा धनी तुकाराम
काय आहे का काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेबविता इथे याची सत्ता काय आहे दे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. या अभंगाची भानगड अशी मालिकेत 5 चरणाचा पण शुद्ध गाथ्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे याला चरण आहे 4 आणि मालिकेत आहे 5 म्हणून काही वेळेला असा गोंधळ होतो. आता ती पण कीर्तनकाराला 4 चरणात बंधनकारी केले 4 5वा चरण त्याचा उच्चार करायचा नाही असं वारकरी संप्रदायाचा नियम आहे. मग त्या दंडकाप्रमाणे याचे 4 चरण घ्यावे लागतात. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला पण ते असं म्हटलं की नाही निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ. मग त्याचा त्या अभंगाचा बाप कोण माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. मग त्याला तुका म्हणे नाही नामा म्हणे नाही स्वामी म्हणे नाही गामा म्हणे नाही. मग अभंगाचा पढून मी आता हा अभंग 4 गाथ्यात चालला तर त्या 4ही गाथ्यामध्ये तसंच आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला. महाराज म्हणतात कोणतीही गोष्ट व्यर्थ जाऊ नका काळाच्या अभावी ती साध्य करा. जी बाबा इहलोकीची यात्रा संपवून परलोकामध्ये जाऊन आज 12 दिवस झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरी चरणी प्रार्थना करतो. ज्यांचं देहावसान झालं अचानक जाणं झालं अल्पशा आजारानं देहावसान झालं ज्याचं जाणं उचित आहे तो देवाशी संलग्न आहे. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला.